आजच्या या डिजिटल युगात शिक्षणाच्या स्वरूपात प्रचंड बदल घडलेले आहेत. स्पेशली करोना पॅन्डेमिक नंतर तर ऑनलाईन एज्युकेशन हे खूपच प्रसिद्ध झालंय. पण काही क्षेत्र अजूनही अशी आहेत की जिथं पारंपरिक आणि ऑफलाईन पद्धतीचे शिक्षणच महत्वाचे ठरत आहे, जसे अकाउंट्स आणि फायनान्स. एक सांगा, एखादा पायलट म्हटला की मी ऑनलाईन पुस्तकं वाचून किंवा ऑनलाईन शिक्षण घेऊन विमान कसं उडवायचं हे शिकलोय, बसू आपण त्याच्या विमानात. किंवा डॉक्टर म्हटला मी युट्यूबवर सगळं बघितलंय, व्यवस्थित हार्ट सर्जरी कशी करायची, घेऊ आपण ट्रीटमेंट त्याच्याकडनं. नाही ना. मग कुठल्याही कंपनीमध्ये अकाउंट्स, फायनान्स, टॅक्सेसच्या मोठ्या पोझिशनवर जॉब करायचा आहे, किंवा स्वतःची टॅक्स रायटिंगची प्रॅक्टिस सुरू करायची, किंवा फायनान्शियल कन्सल्टन्सी सुरू करायची. ऑनलाईन शिक्षणाचा होईल फायदा? घेतील कंपन्या मोठ्या जॉबवर? घेतील कंपन्या रिस्क? ऑफलाईन एज्युकेशनच्या माध्यमातून इंडस्ट्री ओरिएंटेड सिलेबस हा प्रत्यक्षात शिकता येतो. अकाउंट्स, फायनान्स रिलेटेड ज्या काही टेक्नॉलॉजी आहेत, जसं टॅली, SAP, पायथॉन, पॉवर BI, SQL, टॅक्स पोर्टल्स हँडल करणं, अशा बऱ्याचशा गोष्टींवर फटाफट हात बसत असतो. वेगवेगळ्या कंपन्यांचे बॅलन्स शीट फायनलायझेशन, टॅक्स फायनलायझेशन, प्रोजेक्ट रिपोर्ट बनवणं, प्रोक्युरमेंट ऑफ फंड्स, मॅनेजमेंट ऑफ फंड्स, क्रेडिटर्स मॅनेजमेंट, डेटर्स मॅनेजमेंट, कॅपिटल मॅनेजमेंट, इन्व्हेस्टमेंटचे डिसिजन्स कसे घ्यायचे, सिक्युरिटी अनालिसिस, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, हे सगळं प्रॅक्टिकली शिकण्यासाठी ऑफलाईन शिक्षण प्रणाली सगळ्यात प्रभावी आहे. या एज्युकेशनमध्ये आम्ही प्रत्यक्ष शिक्षणावर विश्वास ठेवतो. आमचे एक्सपर्ट टीचर्स तुम्हाला इंडस्ट्री ओरिएंटेड सिलेबसवर 100% प्रॅक्टिकल रेडी करतात. नंतर वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज थ्रू तुमचा कॉन्फिडन्स वाढवला जातो. गॅदरिंग, वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्स, प्रेझेंटेशन, रोजचं इंग्लिश कम्युनिकेशन, ग्रूमिंग, इमेज मेकओव्हरचे लेक्चर्स, या सगळ्यातनं कॉन्फिडन्स बूस्ट झालेला असतो. आणि एंडला इंटरव्ह्यूचं ट्रेनिंग देऊन तुम्हाला जॉबसाठी जे इंटरव्ह्यू द्यायचे त्याच्यासाठी रेडी केलं जातं. आजच निलयाच्या अकाउंट्स मॅनेजर आणि फिनान्स मॅनेजर करिक्युलमची चौकशी करा 97 3000 5000 या नंबरवर आणि तयारीला लागा ड्रीम जॉब आणि करिअर ग्रोथसाठी.